नमस्कार मंडळी. राहुल गांधी तुम्हाला आठवत आहेत? अहो म्हणजे राहुल गांधींचं एक कृत्य आठवतंय का असं विचारायचं. राहुल गांधी कोण विसरू शकेल? ते विसरण्यासारखं आहे का? कायम सदैव स्मरणीय राहुल गांधी आहेत, त्यामुळे त्यांना विसरता येणं शक्य नाही. त्यांचा एक प्रसंग आठवतोय का? म्हणजे कधी काळी म्हणे त्यांच्या आईच्या नेतृत्वातलं सरकार होतं, त्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते. कधी काळी सांगावं लागतो एक तप उलटून गेलंय त्याला, म्हणजे सत्ता जाण्याला एक तप उलटतंय. आणि त्याच्या आधी कधीतरी एकदा मनमोहन सिंगांनी एक काहीतरी अध्यादेश काढला होता आणि तो अध्यादेश राहुल गांधींनी भर प्रेस कॉन्फरन्समध्ये टरा फाडून फेकला होता. आठवतोय? म्हणजे आपल्याच आईच्या नेतृत्वातील मार्गदर्शनाखालील सरकारचा अध्यादेश प्रेस कॉन्फरन्स घेऊन पंतप्रधानांची इज्जत काढत टरा फाडून फेकणारे राहुल गांधी. आठवले? हा. आता म्हणूनच राहुल गांधीला लोक परमपूजनीय अर्थात पप्पू असं म्हणतात. आपल्याकडे शॉर्ट फॉर्म वापरायची पद्धत आहे ना. आता मी तुम्हाला आणखी एका अशाच माणसाची ओळख करून देणार आहे व्हिडिओ सकट. आदित्य ठाकरेंनी एक अध्यादेश फाडल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. तो बघायचा आहे? घ्या बघून. आता हा अध्यादेश फाडलेला बघितल्यावर मला पटकन आठवण झाली ती राहुल गांधींची. आता तुम्ही म्हणाल राहुल गांधींनी आपल्या सरकारचा अध्यादेश फाडला होता, आदित्य ठाकरेंनी यांच्या सरकारचा म्हणजे विरोधातल्या सरकारचा अध्यादेश फाडलाय, मग राहुल गांधींची तुलना तुम्ही कशी करताय? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. उत्तर द्यावं लागेल ना. तुम्हाला प्रश्न पडला म्हणल्यावर उत्तर देणं माझं कर्तव्य आहे, म्हणून ते उत्तर द्यायला मी आज आलो आहे. झालंय असं की आपल्याकडं NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आली आणि त्यानंतर शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करणारी पद्धत सुरू झाली. ज्या दिवशी ही पॉलिसी आली त्या दिवशी उद्धव ठाकरेंनी एक समिती स्थापन केली. मुख्यमंत्री ते होते ना. काय आपण पटकन विसरतो की काय होतं. मुख्यमंत्री ते होते ना. त्यांनी समिती स्थापन केली आणि त्या समितीचा अभ्यास आल्यावर एक उपसमिती स्थापन केली. मी मागे सांगितलेला विषय पुन्हा सांगायला आलेलो नाही, म्हणजे रिपिटेशन करत नाहीये. कुछ नया मसाला, कुछ नया मटेरियल लेके आना पडता है. त्यांनी एक उपसमिती स्थापन केली आणि या उपसमितीमध्ये काही महत्वाची माणसं घेतली. कोण कोण होती ते तुम्हाला त्या समितीचा सही केलेला कागद दाखवतो ना. कशाला उगाच आपण इकडं बोला तिकडं बोला असं करण्यापेक्षा सही केलेला कागद दाखवतो. बघा, नीट दाखवा हो, म्हणजे एक एक नाव नीट दिसलं पाहिजे यासाठी दाखवा. आता तुमची नजर या कागदावरच्या जिथे पिवळा खून केली आहे तिथे थांबणार आहे. थांबवा आणि नाव नीट वाचा. हे नाव आहे विजय कदम. या विजय कदमांनी काही गोष्टी शिफारसी केलेल्या आहेत. ही सही केली आहे म्हणजे मान्यता आहे, त्यांनी शिफारस केली आहे. त्याचाही कागद तुम्हाला दाखवतो, तोही बघून घ्या. त्याला अनेक्षर वेगळं जोडलेलं आहे. यात काय म्हटलंय? यात म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीने शिकवली पाहिजे, ती शिकवली गेलीच पाहिजे, तर मुलांना भाषेचं ज्ञान होईल, असा अहवाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिला गेला होता. आणि त्या अहवाल देणाऱ्यामध्ये विजय कदम यांची सही आहे. तुम्ही म्हणाल मग काय वेगळं दाखवताय तुम्ही? नाही हो, मला हे तुम्हाला दाखवायचं नाहीये, मला हे दाखवायचंय राज ठाकरेंना. गडबड काय आहे की राज ठाकरे जे सोबत आल्याचा आनंद व्यक्त करतायत, राज ठाकरे करतायत की नाही मला माहित नाही, पण राज ठाकरेच्या सोबत जाऊन आता आम्ही एक होणार, आता आम्ही एक होणार असा जो बदक डान्स चालू आहे महाराष्ट्रामध्ये, तो कळावा यासाठी हे सगळं सांगतोय. हे कदम साहेब कोण आहेत माहित आहे? चला तेही सांगतो. आता या कदम साहेबांच्या फेसबुक अकाउंटचा स्क्रीनशॉट दाखवतोय, जरा बघून घ्या. कदम साहेब हे वेगवेगळ्या अकॅडमी तर चालवतात, पण हे
सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना उभाठा या गटाचे उपनेते आहेत. म्हणजे यांच्या पक्षाचा नेता भाषेचा अभ्यासक म्हणून उद्धव ठाकरेंनी कमिटीवर बसवला आणि त्याने हिंदी शिकवली पाहिजे असा शिफारस केली आणि या शिफारशीला एक्सेप्ट केलं उद्धव ठाकरेंनी. काय नाही म्हणताय राव. 2 ट्वीट दाखवतो DGIPR महाराष्ट्राचे सरकारचे. बघा 1, बघा 2. ऑनलाईन मीटिंग वाला एक आहे, एक स्वीकारतानाचा एक आहे. तो NEPचा अहवाल उद्धव ठाकरे स्वीकारतायत, लागू करतायत. त्यातलं पान मी तुम्हाला दाखवतोय, सही करणारा माणूस दाखवतोय, इम्प्लिमेंटेशन करणारे उद्धव ठाकरे, GR काढणारे उद्धव ठाकरे आणि पाडणारा आदित्य. आहे की नाही राहुल गांधी सारखं काम? राहुल गांधींनी काय केलं होतं? आपल्या सरकारचा GR फाडला होता. आदित्य ठाकरेंनी काय केलं? आपल्या सरकारचा GR फाडलेला आहे. म्हणजे आपल्या सरकारची फाडणारे, माफ करा, आपल्या सरकारचा फाडणारे. शब्दांची गडबड अशी होते ना की बोलता बोलता ते जीभ घसरत जाते, ती घसरू नये याची काळजी घेतली गेली पाहिजे. म्हणजे आपल्या सरकारचा GR आपल्या हाताने फाडून उगाचच आपले गंमत दाखवणारे कधी कधी काही गोष्टी अशा गमतीशीर करतात ना. त्या विधिमंडळाच्या आवारात पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मावळत्या विरोधी पक्षनेत्यांनी, एकही शब्द मी चुकीचा वापरत नाहीये, अंबादास दानवेंचं हे शेवटचं अधिवेशन आहे, त्यानंतर ते आमदार राहणार नाहीत. आमदार नाही राहिले की विरोधी पक्षनेते राहणार नाहीत. त्यांनी टोपी घालण्याचा प्रयत्न केला बावन्नकुळेंना. जरा तो व्हिडिओ बघा, गमतीशीर आहे, बघून घ्या. बघितलं, मी मराठी अशी टोपी आपल्या डोक्यावर घालून घेतली राज ठाकरेंच्याकडून आणि ती टोपी आता बावनकुळेंच्या डोक्यावर घालायची. म्हणजे मराठीचं नाव घालून टोप्या घालायचे उद्योग चाललेत की काय? तुमच्या सरकारचा नेता त्या समितीत येणार, तो हिंदी कंपल्सरी असली पाहिजे असं म्हणणार, त्याचा अहवाल तुम्हीच स्वीकृत करणार, तुम्हीच त्याची अंमलबजावणी करायला भाग पाडणार आणि तुम्हीच ओरडणार नाही 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 कंपल्सरी नाही झालं पाहिजे. हे टोप्या घालायचे धंदे बंद करा, एवढंच तुम्हाला मला सांगायचं आहे. अन्यथा जनता अशी टोपी घालत असते ना, ते कळत नाही. तरी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या काळातला आणि यांच्या काळातला दोन्ही GR रद्द करून आता या मोर्चातली हवा काढून घेतली आहे. राज ठाकरेंनी आनंदोत्सव साजरा केलाय. आता या आनंदोत्सवाच्या नंतर राज ठाकरे मोर्चा काढायचं म्हणतात की नाही म्हणतात तेही कळेल. राज ठाकरेंनी मोर्चा काढायचं नाही म्हटलं तर यांची अवस्था काय होईल तेही कळेल. पण सध्या तरी तूर्तास आपण आनंद घेऊया, इतकंच. नमस्कार.